नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला तर मग व्हिडिओ पाहूया। तर पहिल्यांदा आपण चालू घडीचे सर्व कांद्याचे भाव पाहणार आहोत, नंतर बातमी। कामठी लोकल कांदा 12 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 2030 भावाने जाताना दिसत आहे। कर्जत अहमदनगर लोकल कांदा 184 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1400चा दर दिसत आहे। पुणे मुशी लोकल कांदा 1038 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1500चा दर दिसत आहे। पुणे पिंपरी लोकल कांदा 11 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1600चा दर दिसत आहे। कराड हलवा जातीचा कांदा 150 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1700चा दर दिसत आहे। मुंबई कांदा बटाटा मार्केट 17327 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1600चा दर दिसत आहे। मालेगाव मुंगसे उन्हाळी कांदा 13000 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1450चा दर दिसत आहे। येवला आदरसूल उन्हाळी कांदा 5000 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1302 रुपयाचा दर दिसत आहे। येवला उन्हाळी कांदा 8000 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1381 भावाने जाताना दिसत आहे। नागपूर पांढरा कांदा 1360 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 2000चा दर दिसत आहे। मंगळवेढा लोकल कांदा 252 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1500चा दर दिसत आहे। सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा 2867 क्विंटलच्या आवकापासून 1700चा दर जाताना दिसत आहे। नागपूर लाल कांदा 2000 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1600चा दर दिसत आहे। छत्रपती संभाजीनगर 1697 क्विंटलच्या आवकापासून 1200चा दर दिसत आहे। पांढऱ्या कांद्याची 2800 पिशव्या आवक सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सरासरी 2000 रुपये प्रति क्विंटल दर। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पांढरा कांदा विक्रीसाठी दाखल होत आहे। जिल्ह्यातील माळशिरस तसेच सातारा जिल्ह्यातील मसवड या दुष्काळी पट्ट्यातून कांदा विक्रीसाठी दाखल होतो। सध्या या कांद्याला लाल कांद्याच्या तुलनेत जवळपास दुप्पट दर आहे। दक्षिण भारतातील व्यापारी या कांद्याची खरेदी करत असून स्वयंपाकाबरोबरच औषधी वापरासाठी हा पांढरा कांदा खरेदी केला जातो। सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2800 पिशव्या पांढऱ्या कांद्याची आवक झाली। या कांद्याला उंचाकी असा 3000 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला, तर सरासरी 2000 रुपये प्रति क्विंटल दराने हा कांदा विक्री झाला। दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून या कांद्याची आवक होण्याची सुरुवात होते। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सातारा जिल्ह्यातील मसवड, मुहा, खराब व भागातून शेतकरी कांदा विक्रीसाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणतात। विशेषतः दक्षिणेतील व्यापारी हा कांदा खरेदी करतात। दक्षिण भारतात काही भागांमध्ये पांढऱ्या कांद्याला मोठी मागणी आहे। स्वयंपाकाबरोबरच आयुर्वेदिक उपचारांमध्ये पांढऱ्या कांद्याला विशेष महत्त्व आहे। यामुळे या भागातील औषध समिती कंपन्या हा पांढरा कांदा खरेदी करतात, अशी माहिती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी दिली। चालू आठवड्यात लाल कांद्याची आवक सुद्धा वाढली आहे। गेल्या आठवड्यात 100 ट्रक कांदा बाजारात विक्रीसाठी दाखल होत होता। या आठवड्यात मात्र ही आवक 150 ट्रक होऊन अधिक झाली आहे। 40 साठवणूक केलेल्या कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे सध्या उत्पादक नाराज आहेत। सध्या कांदा दरांची स्थिती चिंताजनक असल्यामुळे खरेदी कांदा उत्पादकांनाही भविष्यातील कांदा बाजाराच्या स्थितीबद्दल भीती वाटत आहे। तर मित्रांनो, हे झाली आजची माहिती। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।